हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हे बघा, मी मस्तपैकी असं तयार झाली. कार्तिक पण तयार झाले. कार्तिकचे पप्पा पण तयार झाले. ते खाली गेले गाडी काढायला. आज ना मी लय दिवसानंतर वन पीस घातला आहे. साधा सिंपलच आहे असं वन पीस. तर बाहेर फिरायला चाललो आहे. कुठं जाणार आहे तिथं जाऊन सांगतेच. आणि असं मस्तपैकी रेडी झाले. तर आज कार्तिकच्या पप्पाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आम्ही फिरायला चाललो आहे. असं 3 ठिकाणी जाणार आहे. तिन्ही ठिकाणचे वेगवेगळे व्हिडिओ येणार आहे. तुम्हाला नक्की बघा. माझ्यावर हा वन पीस कसा दिसतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता गाडीवर बसतो, आता निघतोय. तर मी पर्स घेतले, पियाला पाणी वगैरे घेतले आणि नाश्ता तर केले. हा व्हिडिओ आहे ना, स्किप न करता पूर्ण बघा. पेट्रोल पंपावर आलं बघा, पेट्रोल भरण्यासाठी. तर टाकी फुल करून घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हवा पण चेक करणार आहे, कारण की लांबचा प्रवास आहे. त्याच्यासाठी पेट्रोल फुल करणार, हवा पण चेक केली आणि आता आम्ही निघालो. थोडंसं पुढे गेल्यानंतर हे बघा, गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर गणपती बाप्पाला पाया पडलो. त्याच्यानंतर सरळ रोड पकडून आम्ही निघालो आहे पुढे. तर पुढे काय येणार आहे ते पण तुम्हाला सांगते, आणि तिथून कुठं जाणार आहे ते पण सांगते. आणि हे बघा, हे बघा बोगदा आला आहे. तर ह्या बोगद्यातून खाली जाणार आहे आणि तिथून टर्न मारणार आहे उजव्या साईडला. तर तिथून सज्जनगडला येणार आहे. सज्जनगडच्या रोडला जाणार आहे, पण सज्जनगडला नाही जाणार आहे, तर सरळ जाणार आहे. पण आपण इथं बसून काढू शकतो. गजवाडी वरती जाण्यापेक्षा खालूनच विचारा की. तुम्ही का होते शाळा नाही तर शाळा आहे की कॉलेज आहे, सज्जनगडचं कॉलेज. इथून टर्न मारलं की वरती सज्जनगडला आहे आणि इथं बोर्ड लावले. हे बघा, अजून एक ठिकाण बघणार आहे, पण शेवटला सांगते. तर तिथून आम्ही सरळ निघालोय. तर कुठं जाणार सांगते. टोशेघर धबधबा बघणार आहे, छोटा आणि मोठा. आणि त्याच्यानंतर स्वामी समर्थाचं मठ बघणार आहे. हे तिन्ही करणार आहे. त्याच्यासाठी
पहिले ठोसेघर धबधबा बघत थोडंसं तिकडे फिरणार आहे आम्ही सगळे. हे करणार आहे काय, लास्टला स्वामी समर्थाचा मठ बघणार आहे, मग तिथून पाया पडणार, मग सरळ घरी जाणार आहे. तर देवाच्या पाया पडून सरळ आपल्या घरी जायचं, इकडे तिकडे फिरायचं नाही. त्याच्यासाठी शेवटला स्वामी समर्थाचं दर्शन करणार आहे, मग घालणार आहे. आणि लेव दिवसाने पहिल्यांदा मी ना पवनचक्की ना जवळून बघितलं आहे बघा, म्हणून शूट केलं. आणि असं बघण्यासाठी मला खूप आवडतं आणि पवनचक्की एकदम जवळून बघितलं. आणि फायनली आम्ही आलो ठोसेघर धबधबाच्या इथं. कार्तिकच्या पप्पांनी तर भरपूर वेळा बघितला, मी आणि कार्तिक पहिल्यांदा बघतोय. तर पावसात आम्ही गेलो नाही, कारण की पाऊस भरपूर असतो तिकडे, त्याच्यासाठी आम्ही गेलो नाही. जायचं म्हटलं तर आत्ता मुहूर्त आलं. फायनली आम्ही आता बघायला आलो आहे. तर गाडीतून कार्तिक उतरला. इथं बघा जेवायचं पण आहे वाटतं, नाश्ता जेवण वगैरे सगळं आहे इकडे. तर फायनली आम्ही आतमध्ये चाललो. तर हे बघा, आम्हाला माहीत नव्हतं तिकीट काढणार आहे म्हणून. तर इकडे तिकीट काढलं, त्याच्यानंतर मग तिकीट घेतलं. माझं आणि कार्तिकचं नाही घेतलं, नाही सॉरी कार्तिकचं नाही घेतलं, माझं आणि कार्तिकच्या पप्पाचं तिकीट घेतलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो बघण्यासाठी. दाखवते. आणि इथं ठोसेघर धबधबा लिहिलं आहे ना, तिथं 5-10 मिनटं थांबलो, शूट वगैरे केलं. त्याच्यानंतर फोटो भरपूर काढले, कार्तिकला मी आणि कार्तिकच्या पप्पानी. आणि इथंच मस्त एक एन्जॉय केला. आणि इथं फोटो वगैरे सगळं काढलं. त्याच्यानंतर हळूहळू बघत चाललं, दाखवते सगळं डिटेलमध्ये दाखवते. इथं आलं तर कार्तिकची मजा झाली. तर आमच्यापेक्षा जास्त छोटा कार्तिक धबधबा आहे आणि मोठा enjoy धबधबा आहे. करतोय. हे बघा, असं त्याला पण भारी वाटतं असं नवीन नवीन ठिकाण बघण्यासाठी. त्याच्या पप्पासारखं, त्याच्या पप्पाला पण आवडतं तसं, कार्तिकला पण आवडतं आणि मला पण आवडतं इकडे. तर कार्तिक खूप एन्जॉय करायला लागले, इकडे पळ तिकडे पळ, इथं जा आणि तिथं जा म्हणून. मी पण धबधबा आहे ना बघितलाय, पण हा ठोसेघर धबधबा पहिल्यांदा बघते. मी पण खूप खुश आहे. कार्तिक करणार आहे. असं तिथं नाही म्हणायचे, डोंगराला दाखवलं जाते एवढा शिड्या जंगल. मम्मा थांब, ही पक्षी कुठला पक्षी आहे? तेव्हा काय हाय इथं? मम्मा मग काय ते सांगते तिथे ना, मग ही तो पक्षी लय चावतो. हा तर बघूया की इकडे. मम्मा मग इथे हे बी असं सांग. हे बघ, छोटा धबधबा. फायनली आलो आम्ही मोठा धबधबा बघण्यासाठी. तर तिकडे गेटवरच सांगितलं पहिला मोठा धबधबा बघा, मग नंतर छोटा धबधबा बघा. आणि छोटा धबधबा बघण्यासाठी खालून जायचे. तर इथं फायनली आम्ही मोठा धबधबा बघण्यासाठी आला आहे. कार्तिक घाबरायला लागले, नको नको करायला लागले. तर त्याला खेचलं. हे बघा, पावसाळा नाही तरी पण केवढं पाणी आहे. आणि हे बघा मी किती, आणि भारी वाटतं हे सगळं बघण्यासाठी आणि मजा पण आली. आणि पावसाळा असला असतं तर किती पाणी असलं असतं. तर पावसाळा नाही तरी पण तेवढं पाणी आहे. हे बघा, खाली पण असं सूट केलं आहे, खालचे एकदम. आणि दगडी सगळे येतं गुळगुळीत झाले. आता पावसाळा नाही, तर पावसाळा तर दिसायला तर येत नाही. आता पावसाळा नाही म्हटलं खालचं सगळं बघायला भेटलं. एकदम दगड असं गुळगुळीत झालेत एकदम. फिरायचं बी आपल्याला तिकडून. हे बघा खाली, तर हे बघा पांढरं पांढरं दिसतं ना, हे सगळं पाणी आहे. आणि तिथं खड्ड्यात आहे ना, तिथं पण पाणी आहे. आणि एका साईडून पाणी येते, ते आता कमी यायला लागले वाटतं. तिथून कमी येते बघा, पांढरं दिसतं ना एका साईडला, तिथं थोडंसं येतं, इथून जास्त यायला लागले. आणि खाली हे बघा,
तर त्याच्यानंतर आता बघितलं मोठा धबधबा, तिथं फोटो वगैरे काढले. शेवटला तुम्हाला दाखवते, फोटो भरपूर काढलेत आम्ही. त्याच्यानंतर तिथून आता छोटे धबधबा बघण्यासाठी चाललो आम्ही. तर मी आणि कार्तिकच्या पप्पांनी फोटो काढला. कार्तिकला म्हटलं येऊ नाही तर फोटो काढ, म्हटलं नको, त्याला भीती वाटली. तरी पण हळूच त्याला दाखवलं तिकडे. त्याच्यानंतर मग छोटा धबधबा बघण्यासाठी चाललो आम्ही. माझा कार्तिकचं कसं आहे माहिती आहे का, कुठं गेला तिथं उत्साहित असतो आणि त्याला सगळं असं बघण्यासाठी पण असतो आणि खूप खुश असतो आणि एन्जॉय आमच्यापेक्षा जास्त आमचा कार्तिक एन्जॉय करतो. कुठं पण जाऊन द्या, असं तोंड वाकडं करत नाही, काय नाही, एकदम खुशमध्येच राहतं. आणि हे असलं बघण्यासाठी, असं फिरण्यासाठी आमच्यापेक्षा त्याला जास्त आवडतं. मला पण फिरायला भरपूर आवडतं, पण माझ्यापेक्षा जास्त माझ्या कार्तिकला ना, कुठं चल म्हटलं फिरायला म्हटलं पहिले तर तयार होऊन जातं. आणि तयार म्हटलं तर त्याला एकदम टापटीप पाहिजे. असं टापटीपमध्येच तो तयार होऊन परत बाहेर निघतो. चालून चालून दम लागलं, वर चढ खाली चढ, खाली वर चढ, खाली चढ म्हणून. इथून बघितलं आहे बघा, छोटा म्हणजे मोठा धबधबाच आहे इथून बघण्यासाठी. आणि इथून पण बघितलं. आता इथून आम्ही जंगलातून चाललो आहे बघा छोटा धबधबा बघण्यासाठी. हे बघा कार्तिक आमचा बघा कुठून यायला लागला, हळूहळू यायला लागलं. तर तिथून आहे, पण भारी वाटतं, असं जंगलातून आल्यासारखं वाटतं. त्याच्यासाठी आम्ही इथून तर हळूहळू त्याचे नखरे बघा, त्याचे कसे चालले तुम्हाला दाखवते त्याचे नखरे. बुकी सगळी सीडी आहे. सीडी. हा. छोटा धबधबाच्या मार्गाला. कुठे आहे? उई. मम्मा. Why? What do the list चलो. want a planetary? काय आहे ते? अगं ते बोलतात किड्याचं कामच असते त्यांचं. आता पहिला आम्ही जायचं आतमध्ये कुठे जायचं? पाण्यात. कुठे पाणी? इथलं पाणी आहे धबधबा येऊन. तो काय बोले कपलं वडीतून येत आहे. कुठे? इथं आहे बघा. काय छोटा धबधबा बघू तरी. उद्याकडे वया गोळणार म्हणजे चला तरी तेवढंच वजन कमी होईल. फायनली आम्ही छोटा धबधबा बघण्यासाठी आले. पण हा छोटा धबधबा आहे, पण तलाव केवढं मोठं आहे बघा. आणि हे इथून बाहेर लांबून शूट केलं आहे बघा. शूट करत करत चालली आहे मी, म्हणून भारी वाटायला लागले इथं. आणि इथंच आम्ही बराच वेळ होतो, फोटो वगैरे काढला आणि बसलो आणि इथं खूप एन्जॉय पण केला. हे बघा धबधबा. आणि पाणी असलं असं, पाऊस असला असं, किती पाणी असलं असतं तर पूर्ण असं भिजूनच गेलं असतं. तर तेवढी तिकडे पाऊस पडायला लागले इथपर्यंत त्याचे छिलटे यायला लागलेत. म्हणजे असं पाणी पडलं की त्याचं चिपडलं होतं ना, तसं इथपर्यंत येते. फायनली आम्ही बघितलं, फोटो वगैरे काढला. शेवटला तुम्हाला सगळे फोटो तुम्हाला दाखवते. आणि फोटो काढला आणि फायनली आम्ही निघालो. कारण की परत इथून आम्हाला जायचं एका ठिकाणी, मग स्वामींच्या मठमध्ये जाणार आहे, मग त्याच्यानंतर घरी जाणार आहे. तर इथं आम्ही सगळं बघितलं, एन्जॉय केला. ठीक आहे. हे धबधबा हे पाणी ना आम्ही बघा की इथं. चला खाली. बघू शकत जा बघ जा. म्हणजे त्याला बांधलं नाही त्याने, बंदर केले. अहो इथून असं दिसतंय ना. असं. सायकल. पाणी सगळं पाणीच पाणी. हे पाणी हिरवगार झालं. हा का? मजा येत असेल की. आपण आलो नाही ना कधी पावसात. मोठी गाडी घेऊन. स्कॉर्पिओ. सायकलिंग आहे. चले. हे चल कार्तिक, आली का मजा? हा कॅम्पपासून न्यायचं, तिथनं जायचं असं बोलले.
गाडी आपली तिकडे आहे. सगळं भरपूर सगळं बघितलं. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडून आलो आहे. तर इथं बघा तलाव आहे, म्हणजे शेतसारखंच असं आहे, पाणी साठा केला इकडे. त्याच्यानंतर बाहेरून आलो आम्ही, लय लांब आलो. आता इथून आम्हाला चालत जावं लागेल आमच्या गाडीपर्यंत. तर इथून चालत चाललो आहे गाडीपर्यंत. आणि ना आम्ही निघालो तेव्हा ना पिकनिकसाठी ना शाळेची बस आलेली, म्हणजे शाळेचे सगळे पोरं होती, मोठी होती वाटतं, आणि इथं पिकनिकसाठी आलेले बघण्यासाठी. तर आम्ही सगळं बघितलं. फायनली आम्ही निघालो. तर रस्त्यात आम्हाला माकडं दिसले. हे बघा, माकडे भरपूर होते, माकडं पण होते आणि वानर पण होते, दोन्ही पण होते असे. तर फायनली आम्ही बघितलं आणि आता निघालो. तर शेवटला हे बघा फोटो. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आम्ही जेवढे फोटो काढले ना सगळं सेंड केलेत. हे बघा तुम्हाला दाखवते.